नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की सिंधूला सत्य समजलेले असते की विनायक तिचा मुलगा आहे, म्हणून ती राघव आणि मधुला म्हणत असते की मला सुद्धा माझ्या विनायकवर हक्क द्या, मी विनायकशिवाय नाही राहू शकत, विनायक काही दिवस तुमच्याकडे राहील, काही दिवस माझ्याकडे राहील। मधु मात्र कोणत्याही गोष्टीला तयार नसते आणि काकू म्हणत असते की विनायकचा तर हक्क मी सिंधू तुला देऊ शकत नाही, तू सुद्धा या घराची सदस्य आहे, मग तू या घरामध्ये श्रीहून का राहत नाही, सावी सुद्धा तू सुद्धा। पण सिंधू काही ऐकायला तयार नसते, कारण टोमणे टामणे खाण्यापेक्षा आपल्या आपल्या जीवन जगलेले चांगले राहील। तेव्हा मात्र सिंधू ही विनायकच्या हक्कासाठी ती लगेच कोर्टामध्ये गेलेली असते, कारण राघवने तिच्यावर तशी परिस्थितीच आणली असते, कारण मधु ही विनायकला घेऊन लंडनला जाण्याचा प्रयत्न करत असते आणि राघवने तिला रंगेहात पकडून मधुला चांगला धडा सुद्धा शिकवलेला असतो। परंतु राघव हा मुद्दाम म्हणजे आपल्या फॅमिलीसाठी सिंधूला म्हणत असतो की सिंधू काही कर, पण विनायकला आमच्यापासून तोडू नको, तू सुद्धा येतेच राहा, कारण की अजून सुद्धा माझ्या मनात तुझ्याविषयीचे ते प्रेम आहे, मधु आणि माझ्यामध्ये कोणतेही नाते नाही। पण सिंधू ऐकायला तयार नसते, तिला असे वाटत असते की मधुताई विनायकला काही ना काही इजा पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करतील आणि मला विनायकला दूर करतीलच, पण मागच्या वेळी जशा वागलत होतात तसे काहीतरी त्या करतील, म्हणून महादेवाच्या पिंडी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी पिंडीवर अभिषेक घालण्यासाठी सिंधू, सावी आणि रत्नपारखी कुटुंब आलेले असतात। तर सिंधूने एका ठिकाणी विनायकच्या नावाची पूजा केलेली असते आणि दुसऱ्या ठिकाणी रत्नपारखी कुटुंबाने विनायक आणि सावी नावाची। तेव्हा सावी म्हणत असते की अगाई पूर्ण फॅमिली असल्याशिवाय ही पूजा पूर्ण होऊ शकणार नाही, असे ती गुरुजींना विचारते। तेव्हा सावी लगेच उठते आणि राघवच्या हाताला धरून त्याला पूजेला बसवते आणि विनायकला सुद्धा। तेव्हा राघव म्हणत असतो की गुरुजी ही पूजा जर एकत्र केली दोन्ही मुलांच्या नावाने तर चालणार नाही का। तेव्हा त्या पूजेसाठी राघव आणि सिंधू एकत्र बसलेले असतात, तर गुरुजींनी त्यांच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद दिलेला असतो। त्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केस असते आणि सिंधू ही तयार होऊन कोर्टात जायला निघलेली असते, तर सावी तिच्या हातामध्ये दही आणि साखर देते आणि आई ज्या कामासाठी तू चालली ते काम लवकर पूर्ण होऊन दे आणि आपल्या विनायकला लवकरच आपल्याजवळ येऊन दे। तेव्हा सिंधू मात्र खुश होते। तेव्हा सर्वजण कोर्टामध्ये हजर असतात, मधु आणि राघव सुद्धा आलेले असतात। तर लगेच जज साहेब म्हणत असतात की मी हे जे काही केस आहे ती मुद्दाम ही फॅमिली कोर्टामध्ये का ठेवली, कारण एक पोलीस ऑफिसर असल्यामुळे त्यांच्या मुलाचे जे काही हे केस आहे ती ओपन नको व्हायला, म्हणजे मीडियासमोर व्हायरल नको व्हायला। जर मीडियासमोर ती केस जर आली तर त्या मुलाच्या मनावर त्याचा खूप परिणाम होईल आणि हे सर्व फॅमिली मॅटर असल्यामुळे हे पूर्ण खाजगी रूपातच होईल। तेव्हा सिंधूचे जे वकील असतात ते उभे राहतात आणि जज साहेबांना बोलण्याची अनुमती मागतात। तेव्हा सिंधूचे वकील म्हणत असतात की विनायक रत्नपारखी हा राघव रत्नपारखी आणि मधु रत्नपारखी यांनी ॲडॉप्ट केलेला मुलगा आणि ते त्यांचे बायोलॉजिकल हे माता आणि आईवडील होऊ शकतात। तेव्हा मात्र सिंधू उभी राहते। सिंधू म्हणत असते की हे खरे आहे की मधु रत्नपारखी यांनी आणि राघव रत्नपारखी यांनी विनायकला ॲडॉप्ट केले। त्यानंतर जेव्हा ते विनायकला ॲडॉप्ट केले त्यावेळी त्यांना माहिती नव्हते की विनायक आपल्याच घरचा मुलगा आहे आणि मला सुद्धा माहिती नाही, पण आता हे सत्य सर्वांच्या समोर आले की शेवटी देवकृपेने विनायक हा जिथे ॲडॉप्ट केला गेला त्याच घरचा तो नातू आहे, पण विनायकला याबाबतीत काही माहिती नाही। तेव्हा मात्र सिंधू म्हणत असते की आता मला माझ्या मुलाचा हक्क हवा आणि मी माझ्या मुलासाठी काय केले नाही आत्तापर्यंत मी त्याची वाट बघितली। राघव रत्नपारखी आणि मधु रत्नपारखी हे विनायकचा चांगला सांभाळ करू शकत नाही, कारण मधुने आत्तापर्यंत खूप काही असे कारस्थान केले आणि आत्तासुद्धा मागे त्यांनी विनायकला पळून देण्याचा सुद्धा प्रयत्न केला, म्हणजे सर्व फॅमिलीपासून। त्यामुळे माझा विनायक मी त्यांच्याकडे नाही ठेवू शकत, कारण मधुतांचे संस्कार मला त्या विनायकवर नाही करायचे। तेव्हा लगेच राघव उभा राहतो आणि राघव म्हणतो की सिंधू प्लीज आपल्या फॅमिलीसाठी तरी विचार कर की मधुसुद्धा त्याचा तिने सांभाळ केला आणि आत्तापर्यंत तू तर फक्त त्याला जन्मसुद्धा दिला नाही, मधुनेच जन्म दिला तू। तर सिंधू म्हणते की राघव असे काय बोलता तुम्ही, कारण माझ्या रक्ताचा अंश त्याच्यामध्ये आहे, मी त्याच्या पूर्णपणे हक्क घेऊ शकते।
तर लगेच जे जज साहेब असतात ते म्हणत असतात की प्लीज हे जे काही हा मॅटर आहे तो पूर्णपणे ओपन केला जाऊ शकत नाही आणि विनायकला नेमकं कुणाकडे राहायचे हे फक्त विनायक सांगू शकतो, कारण तुमच्यामध्ये विनायकवर प्रत्येकाचा हक्क आहे आणि कोणीही माघार घ्यायला तयार नाही। त्यामुळे आता तुमच्या मुलाला कोर्टामध्ये हजर करा, तोच ठरवेल की त्याला कुणाकडे राहायचे कुणाकडे नाही। तर सिंधू आपली केस मागे घेते। सिंधू म्हणत असते की नाही, मी जर माझ्या मुलाला कोर्टामध्ये आणले तर त्याच्या मनावर त्याचा आघात असा परिणाम होईल आणि मला तसे नाही होऊन द्यायचे। मला माझ्या मुलाच्या भविष्याची काळजी आहे। एकतर आत्ताच तो एका खूप मोठ्या धक्क्यातून बाहेर पडला, म्हणजे त्याच्या पायावर जो काही हा आघात झालेला होता तो पूर्णपणे अजून बरासुद्धा झाला नाही आणि हा दुसरा आघात मला त्याला द्यायचा नाही, कारण त्याचा जो हक्क घेण्यासाठी त्याचे आईवडील हे कोर्टामध्ये लढतात हे त्याला माहिती होऊन द्यायचे नाही। म्हणून सिंधू आपली केस मागे घेते। तर राघव आणि मधुला तर खूपच आनंद होतो। त्यांना असे वाटत असते की सिंधूने ही केस मागे घेतली म्हणजे सिंधू आता विनायकवर हक्क घेणार नाही। तेव्हा राघव लगेच सिंधूकडे येतो आणि सिंधूचे आभार मानतो। सिंधू म्हणत असते की राघव आणि मधू, तुम्हाला असे वाटत असेल की मी विनायकचा हक्क मागे घेईल आणि ही केस मागे घेतली म्हणून मी पूर्णपणे शांत राहील, पण मी विनायकला ही सर्व सत्य सांगणार की मी त्याची आई आहे आणि मला त्याला अजून नाराज नाही ठेवायचे, कारण त्याला सुद्धा खऱ्या आईचे प्रेम मिळायलाच हवे। तर मी लवकरच लवकर आता विनायकला ही सर्व सत्य सांगणार। तर मधूनही विनायकला सिंधू आणि सावीपासून दूर ठेवलेले असते, ती कोणत्याही प्रकारे विनायकला त्यांना भेटून देत नसते। तर सिंधू विनायकला भेटण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असते। तेव्हा मात्र राघवला सुद्धा वाईट वाटत असते की सावीला मी कधीही एकटे सोडू शकत नाही आणि सिंधूला तर विनायक हा खरंच तिचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर त्याचे प्रेम करणे खरंच आवश्यक आहे। मला जशी सावीला भेटण्याची आतुरता लागते तशी सिंधूला सुद्धा विनायकला भेटण्याची आतुरता लागत असेल। तर राघवला वारंवार स्वप्न पडत असतात की सिंधू, सावी, विनायक आणि राघव हे एकत्र फॅमिली एन्जॉय करतात आणि त्या अजूनपर्यंत त्याचे सिंधूवर प्रेम आहे आणि सिंधू हे का समजून घेऊ शकत नाही। म्हणून मधूने सुद्धा राघवच्या तोंडातून सिंधू हा शब्द ऐकलेला असतो आणि मधूला सुद्धा वाईट वाटत असते की मी इतक्या दिवस राघवच्या जवळ असून सुद्धा त्याने तो हक्क मला कधीच दिला नाही आणि त्याचे प्रेम मी कधीच जिंकू शकले नाही। सिंधू इतक्या लांब, इतके त्यांच्यामध्ये आपापसात मतभेद असून सुद्धा राघव अजून सुद्धा सिंधूचाच हा प्रेमामध्ये अखंड बुडालेला आहे। तेव्हा सिंधू म्हणत असते की राघव सर, मला सुद्धा तुमच्या स्वप्नाची का आतुरता लागली आणि मला तुम्हाला का भेटावसे वाटते आपल्या विनायक आणि सावी यांना तर एकत्र येण्यासाठी। तेव्हा सिंधू ही राघवला म्हणत असते की मी माझा हा निर्णय का बदलला, कारण सावी आणि विनायकला एकत्र खेळणे खूप गरजेचे आहे। बहीण भावाचे प्रेम त्यांना मिळणे खूप गरजेचे आहे आणि या इतक्या कमी वयात त्यांना कोर्टाची पायरी चढायला लावायची हे माझ्यासाठी तर योग्य वाटत नाही। म्हणून मी आता विनायक आणि सावीला एकत्र राहण्यासाठी आणि एकत्र खेळण्यासाठी लवकरच विनायकला हे सत्य सांगणार। तेव्हा मधू ही सर्व सत्य लपून ठेवण्यासाठी वारंवार प्रयत्न करत असते, मात्र शेवटी ही सिंधू विनायकला ती त्याची आई आहे हे सत्य सांगणार का आणि विनायक समोर हे सत्य आल्यानंतर विनायक काय रिॲक्ट होणार आणि विनायक सिंधूला आपली आई मानणार का, कारण विनायकचे अगोदरच ऑलरेडी सिंधूवर जास्तच प्रेम असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।